बेळगाव ते दोडामार्ग गोवा दरम्यान तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात उपयुक्त पशूचे मांस नेले जाते। या अगोदर देखील अशा प्रकारे भाजीपाला वाहतूक नावाखाली उपयुक्त पशूच्या मांसाची वाहतूक टेम्पोने तिलारी घाटात करण्यात आली होती। त्यावेळी चंदगड पोलिसांनी यावर कारवाई केली होती। गुरुवारी एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण कार भरून उपयुक्त मांस आढळले। गोवा येथे जात असताना वीजघर चेकपोस्ट येथे तपासणीमध्ये कारवाई करण्यात आली। ही वार्ता सर्वत्र पसरली। ही कार दोडामार्ग पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना तिलारी नदीच्या पाताळेश्वर देवस्थानानजीक ही कार कुणी अज्ञातांनी अडवून चालकाला मारहाण करत पेटवून दिल्याने दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस ठाण्यात आलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम घटनास्थळी दाखल झाल्या। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा सावंतवाडी येथून काही पोलीस फौज बोलावण्यात आली। दोडामार्ग बेळगाव मुख्य रस्त्यावर कार पेटवून दिल्याने या मार्गावर वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवली। कसरे दोडामार्ग नगरपंचायत अग्निशमन गाड्या आणून आग विझवली। यावेळी कारमध्ये तसेच खाली रस्त्यावर पडलेले उपयुक्त पशूचे मांस तसेच इतर प्राणी मांस दिसून आले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।